नमस्कार. आपण नेहमीच बघतो की मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स एखाद्या भागाचं चित्रच कसं बदलून टाकतात. ते फक्त रस्ते किंवा पूल नसतात, तर ते प्रगतीचे नवे मार्ग तयार करतात. आज आपण अशाच एका मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत. नाशिक-अक्कलकोट ग्रीनफील्ड कॉरिडॉर. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं, कारण हा फक्त एक रस्ता बांधण्याचा विषय नाहीये. याच्या मागे एक मोठी गोष्ट आहे, ज्यात स्थानिक गरजा, त्याला झालेला विरोध आणि मग धोरणांमध्ये झालेले बदल यांचा समावेश आहे. हे सगळं कसं घडलं आणि याचे पुढे काय परिणाम होतील हेच आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग पटकन बघूया की आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत. आपण या 5 भागांमधून संपूर्ण प्रोजेक्टचा आढावा घेणार आहोत. तर आपला पहिला विभाग आहे एक नवीन आर्थिक धमनी. आता बघा, ह्या प्रोजेक्टची सुरुवातच होते ग्रीनफील्ड कॉरिडॉर ह्या संकल्पनेपासून. आणि ही कन्सेप्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हा फक्त एक रस्ता नाही, तर याला आर्थिक विकासाची एक नवी धमनी, एक नवी लाईफलाईन म्हणून पाहिलं जातंय. मग ग्रीनफील्ड कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा रस्ता आहे जो पूर्णपणे नवीन मार्गावर म्हणजे मोकळ्या अविकसित जमिनीवरून तयार केला जातो. याचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर शहरांमधली गर्दी, ट्रॅफिक जॅम हे सगळं टाळता येतं. त्यामुळे मालवाहतूक असो किंवा आपला प्रवास तो खूपच वेगाने होतो. आणि आपला हा नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉर तो याच आयडियावर बनतोय. आता आपण वळूया दुसऱ्या विभागाकडे, महामार्गाचा बदललेला प्रवास. या प्रोजेक्टचा जो इतिहास आहे ना, तो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आज आपण जो मार्ग बघतोय तो त्याच्या मूळ प्लॅनपेक्षा खूप खूप वेगळा आहे. आणि हा बदल आपल्याला भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सबद्दल बरंच काही शिकवून जातो. सुरुवातीला प्लॅन काय होता? एक प्रचंड मोठा 1200 किलोमीटर लांबीचा सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे. पण झालं काय की महाराष्ट्रातून जाताना ह्या मार्गाला प्रचंड विरोध झाला. त्यामुळे मग सरकारला पुन्हा विचार करावा लागला आणि मग या प्रोजेक्टची पुनर्रचना झाली आणि त्याला एक नवीन, जास्त फोकस्ड रूप दिलं गेलं. ते म्हणजे आपला नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉर, जो खरं तर त्याच मोठ्या नाशिक-चेन्नई प्लॅनचाच एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर तो हा की ह्या प्रोजेक्टला अंतिम रूप देण्यात स्थानिक लोकांचा, विशेषतः शेतकऱ्यांच्या विरोधाचा खूप मोठा वाटा होता. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आता मोठमोठ्या राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सुद्धा स्थानिक लोकांचं मत किती महत्त्वाचं झालं आहे. तर हा प्रवास बघा कसा झाला. एक मोठा देशव्यापी प्लॅन, मग त्याला झालेला विरोध आणि त्यातून स्थानिक गरजांचा विचार करून तयार झालेला एक जास्त प्रॅक्टिकल प्रादेशिक कॉरिडॉर. हा बदल खूपच महत्त्वाचा आहे. चला आता वळूया तिसऱ्या विभागाकडे, नवीन कॉरिडॉरचा नकाशा. आता आपण जरा डिटेल्समध्ये जाऊया. हा नवीन मार्ग नक्की जातो कुठून आणि तो किती मोठा आहे हे आता आपण बघू. 374 किलोमीटर हा आकडाच सांगतो की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी किती मोठा आहे. विचार करा, राज्याचा एक कोपरा दुसऱ्या कोपऱ्याशी इतक्या वेगाने जोडला जाणार आहे. अर्थातच प्रवासाचा वेळ प्रचंड वाचणार आहे. हा कॉरिडॉर जाणार आहे नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर या 4 महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून. म्हणजे बघा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागांना याचा थेट फायदा होणार आहे. आणि या प्रोजेक्टचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो फक्त मोठ्या शहरांनाच नाही जोडत, तर नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास 30 लहान मोठ्या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार आहे. याची सुरुवात नाशिक तालुक्यातल्या अडगावापासून होते आणि मग पुढे तो निफाड आणि सिन्नर तालुक्यातल्या अनेक गावांमधून जातो. आता ह्या प्रोजेक्टचा आवाका बघा. एकट्या नाशिक जिल्ह्यात 107 हेक्टरपेक्षा जास्त जमीन लागणार आहे आणि संपूर्ण मार्गावर 27 मोठे पूल आणि 164 लहान पूल बांधले जाणार आहेत. म्हणजे विचार करा, हे आकडे फक्त बांधकाम नाही आहेत, यामागे किती प्रचंड मोठं इंजिनिअरिंग आणि प्लॅनिंग असेल. हे काम खरंच खूप मोठं आहे. ठीक आहे, तर आता आपण चौथा विभाग पाहूया, प्रादेशिक कनेक्टिव्हिटीची निर्मिती. आता आपण बघूया की ह्या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे, कारण हा महामार्ग फक्त गाड्या धावण्यासाठी नाहीये. ह्याचा इथल्या लोकांच्या आयुष्यावर, इथल्या उद्योगांवर काय परिणाम होईल हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. या कॉरिडॉरचा सगळ्यात मोठा स्ट्रॅटेजिक फायदा म्हणजे तो महाराष्ट्र आणि दक्षिण भारताला जोडणारा एक नवीन सुपरफास्ट दुवा तयार करेल. यामुळे साहजिकच व्यापार आणि पर्यटनाला एक मोठी गती मिळणार आहे. आणि याचे फायदे वेगवेगळ्या स्तरांवर दिसतील. शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांचा शेतमाल आता जास्त लवकर बाजारात पोहोचेल. उद्योगांसाठी ट्रान्सपोर्टचा खर्च कमी होईल. पर्यटकांना सोलापूर किंवा इतर तीर्थक्षेत्रांना भेट देणं खूप सोपं होईल. आणि हो, आपल्यासारख्या सामान्य माणसांचा प्रवासाचा वेळ तर वाचणारच आहे. चला
आता शेवटच्या भागाकडे वळूया, पुढील वाटचाल. आता बघूया की या प्रोजेक्टचं भविष्य काय आहे, सध्या तो कुठपर्यंत आलाय आणि पुढे कोणती आव्हानं आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच NHAIने हा प्रोजेक्ट फक्त 2 वर्षात पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवलंय. हे खूपच महत्त्वाकांक्षी ध्येय आहे खरं तर. यावरून कळतं की हा प्रोजेक्ट किती वेगाने पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आहे. पण अर्थातच हे टार्गेट गाठायचं असेल तर वेळेवर जमीन ताब्यात मिळणं खूप गरजेचं आहे. प्रशासनानं ती प्रक्रिया सुरू केली आहे आणि ज्यांची जमीन जाणार आहे त्या शेतकऱ्यांकडून आणि नागरिकांकडून हरकती मागवण्यासाठी 21 दिवसांचा वेळही दिला आहे. हे दाखवतं की आता विकास करताना लोकांचा प्रतिसादही महत्त्वाचा मानला जातोय. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. ज्या प्रकारे लोकांनी केलेल्या विरोधानंतर ह्या प्रोजेक्टने स्वतःचा मार्ग बदलला आणि एक जास्त प्रॅक्टिकल रूप घेतलं, तो अनुभव भविष्यातल्या इतर मोठ्या प्रोजेक्टसाठी एक मॉडेल बनू शकेल का? एका नवीन, अधिक लोकाभिमुख विकासाची ही सुरुवात असू शकते का? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल.